आज 25 जानेवारी 2021 काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं जे आंदोलन आहे वेतन अनुदान मिळवण्याकरिता 29 जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाला जास्तीत जास्त उपस्थिती राहण्याकरिता वेगवेगळे जे क्रायटेरिया आहे तर त्यामध्ये एका शिक्षकाने इतर 10 शिक्षकांना घेऊन यायचं आहे आंदोलनस्थळी. असं प्रत्येक शिक्षकाने जर ठरवलं तर जास्तीत जास्त उपस्थिती आझाद मैदानावरती राहू शकते. उपस्थिती का राहावी? तर सर्वात महत्त्वाचं उपस्थिती जर असेल तरच शासन निर्णय जो आहे तो लवकरात लवकर निर्गमित होऊ शकतो. उपस्थिती नसेल तर आंदोलनाचा फज्जा उडू शकतो आणि पर्यायाने जे शिक्षकांना वेतन अनुदान मिळवायचं आहे ते अनुदान मिळू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे आंदोलन येऊ घातलेलं आहे हे कोणत्याही एका संघटनेचं नाही आहे. हे शिक्षक समन्वय संघामार्फत म्हणजे प्रत्येक शिक्षक या ठिकाणी उतरणार आहे. या ठिकाणी कोणताही संघटनाचा अध्यक्ष असणार नाही तर सर्व शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. त्याच्यामुळे एका शिक्षकाने 10 शिक्षकांना घेऊन येण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाने करायची आहे. किमान 10 नाही तर किमान 5 तरी शिक्षक हे प्रत्येक शिक्षकाने आपल्यासोबत घेऊन यायचे आहे. तरच या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थिती ही राहू शकते. आता काही जे शिक्षक आहे आतापर्यंत जे अनुभव आलेला आहे. तर वेतन अनुदानासाठी जे आंदोलनं पुकारले जातात त्यामध्ये सहभागी न होणारे वेगवेगळे जे शिक्षक असतात ते खालील प्रकारच्या श्रेणीत बसतात का? हे आता आपण देखील पाहायचं आहे आणि आपल्याला देखील याच्या व्यतिरिक्त आणखी काही श्रेणी जर वाटत असेल तर त्या देखील कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि इतर शिक्षक महाराष्ट्रातील ते देखील वाचू शकतील. आणि असे कोणते शिक्षक आहे का जे आंदोलनात सहभागी होत नाही? ते आता आपण गमतीशीर ज्या बाबी आहे की का बरं शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी होत नाही? असे गमतीशीर जे शिक्षक आहे ते आता आपण बघणार आहोत. नेमकी बायकांच्या पगारावरती जगणारे शिक्षक आहे का सासू-सासऱ्यांच्या पगारावरती जगणारे शिक्षक आहे की आई-वडिलांच्या पगारावरती, बहीण-भावाच्या पगारावरती जगणारे शिक्षक आहे? परपोषी जे शिक्षक आहे ते कोणत्या क्रायटेरियात बसतात? तर ही माहिती जास्तीत जास्त ग्रुपवरती देखील तुम्ही पाठवून इतर शिक्षकांना देखील आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करू शकतात. तर पहिली क्रायटेरिया जर आपण बघितला, तर जे सदन कुटुंबातील सदस्य आहेत, जे शिक्षक ज्यांच्या घरी आई-वडिलांनी पैसा कमवलेला असतो, 2 नंबरचा पैसा असेल किंवा श्रमाचा पैसा असेल, तर त्या शिक्षकांना देखील सदन कुटुंबातील 10-15 एकर जमीन असेल, तर असे शिक्षक देखील आंदोलनामध्ये येण्याकरिता त्यांचं जीवावरती आलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं आपल्याला आहे तेवढी संपत्ती बास झाली. चतकोर भेटते सुखाने तर बास, आता आपल्याला काही आंदोलनस्थळी जायची गरज नाही आहे. असे सदन कुटुंबातील जे शिक्षक आहे का ज्यांच्यामुळं अनुदान जे आहे ते शिक्षकांना आता मिळू शकत नाही आहे, मिळत नाही आहे आणि त्या अशा कुटुंबातील सदस्यांमुळे देखील आंदोलनाला उपस्थिती ही कमी असते. त्याच्यानंतर ज्यांचा एखादा व्यवसाय जोमात सुरू आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय आहे. काही पात्र, अपात्र असे व्यवसाय व्हाईट, ब्लॅक असे व्यवसाय काहींचे सुरू असतात आणि त्याच्यामुळे देखील अशा शिक्षकांमुळे देखील इतर शिक्षकांना अनुदान जे आहे ते मिळत नाही. कारण अशा शिक्षकांनी जागा व्यापल्यामुळे आंदोलनस्थळी शिक्षकांची उपस्थिती कमी असते आणि त्याच्यामुळे निर्णय जो आहे तो होत नाही. त्याच्यामुळे असे शिक्षक देखील बिनकामी म्हणावं लागतील. ज्यांना नोकरी म्हणजे फक्त टाईमपास आहे, नावाला नोकरी पाहिजे म्हणून असे. कारण काहींना फक्त नोकरी कशासाठी पाहिजे तर छोकरी मिळवण्यासाठी नोकरी पाहिजे असते आणि लग्न झालं की त्याच्यानंतर शिक्षकांच्या नोकरीला काही घेणं-देणं नाही. अशा पद्धतीने काही हिरोगिरी करणारे जे आहे ते देखील शिक्षक वर्गामध्ये पाहायला भेटतात, का ज्यांना शिक्षक म्हणजे फक्त एक टाईमपास वाटतो आहे आणि फक्त घरचे कंटाळलेले असतात, घरचे वैतागलेले असतात आणि याला कुठेतरी या व्याधीला कुठेतरी एखाद्या ठिकाणी नोकरी लागावी अशा अशा उद्देशाने काही शिक्षक जे आहेत ते झालेले असतात. त्याच्यामुळं ज्यांना नोकरी म्हणजे फक्त टाईमपास वाटतो आहे, असे नावाला नोकरी करणारे देखील काही पॉइंटमध्ये आपण बोटावरती मोजण्याजोगते असे काही शिक्षक असतात, का ज्यांना फक्त नोकरी म्हणजे टाईमपास आहे असं वाटत आहे. अशा शिक्षकांमुळे देखील जे प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो आणि या अशा शिक्षकांमुळे जे प्रामाणिक काम करणारे शिक्षक आहेत त्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे. त्याच्यानंतर ज्यांची कायदेशीर व बेकायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नावरती पोट भरलेले आहे. मगाशीच आपण हा मुद्दा घेतलेला आहे का काही शिक्षक असे असतात की जे ब्लॅक मनी, व्हाईट मनी याच्यातून पैसे मिळवत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना शिक्षकी हा एक फक्त सेकंड
इन्कम सोर्स म्हणून त्याकडे बघतात आणि त्याच्यामुळं अशा शिक्षकांमुळे देखील जे खरंच प्रामाणिक आणि स्वाभिमानी शिक्षक आहे, जे स्वावलंबी शिक्षक आहे, स्वतःच्या कष्टाने हे उभे राहणारे जे शिक्षक आहे, स्वतः कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे जे स्वाभिमानी शिक्षक आहे, अशा शिक्षकांवरती जी आज उपासमारीची वेळ आलेली आहे, ती ह्या क्रायटेरियाच्या सर्व शिक्षकांमुळं या ज्या प्रामाणिक शिक्षकांवरती ही वेठबिगारीची वेळ आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया जर आपण बघितला तर ज्यांना आंदोलनात सहभागी होणं म्हणजे आपला मान-सन्मानाला धक्का पोहोचणे अशी धारणा असणारे महाभाग जे आहे, ते यांच्यामुळे देखील आंदोलन जे आहे ते फ्लॉप होत असतं. आंदोलनामध्ये शिक्षकांची संख्या कमी होत असते कारण यांना फक्त लिननचे शर्ट घ्यायचे, खादीचे कपडे, सफेद शर्ट घालायची, जीन्सची पॅन्ट घालायची. ॲक्चुअली शिक्षकांचा पोशाख कसा असावा याचे देखील प्रोटोकॉल हे ठरलेले असतात. परंतु काही शिक्षकांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडं पाहिल्या शर्ट, त्यांची जीन्सची पॅन्ट, टी-शर्ट घालण्याची जर पद्धत जर बघितली तर किंवा वेगवेगळे जर त्यांचा पोशाख जर बघितला तर ते कोणत्याच अँगलने शिक्षक वाटू शकत नाही. असे महाभाग जे आहेत ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि त्यांच्यामुळे बऱ्याच वेळेस काळ्यामा देखील शिक्षण क्षेत्राला फासलेली पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे पोशाख देखील काही महाभाग टी-शर्ट घालतात, जीन्सची पॅन्ट कशा फाटक्या-तुटक्या जीन्सच्या पॅन्ट घालतात. काहींचा लिननचा शर्ट असतो. काहींचा फक्त पुढाऱ्यां टाईप जे असतात, निवडणुकीला उभे राहणारे पुढाऱ्यांसारखा शर्ट घालून मिरवणारे काही महाभाग असतात. तर यांच्यामुळे देखील यांना वाटतं का आपलं स्टेटस खराब होईल आणि त्याच्यामुळं स्टेटस खराब होईल, आंदोलन ठिकाणी काय यांना पगार नाही आहे आणि हे आंदोलन करत आहे. तर अशा महाभागांमुळे देखील आंदोलनस्थळी जे संख्या आहे शिक्षकांची ती कमी पाहायला भेटते आणि त्याच्यामुळं शिक्षकांना वेतन अनुदानापासून वंचित राहावं लागतंय. तर असे देखील महाभाग आपण ओळखले पाहिजे का जे वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते देखील असू शकतात आणि त्याच्यामुळं या महाभागांमुळं देखील शिक्षकांना वेतन अनुदानापासून वंचित राहावं लागतं. त्याच्यानंतर एखाद्या विशिष्ट व्यक्ती, संस्था व संघटनेच्या मानसिक गुलामगिरीत जीवन जगणारे. आता आपण जर बघितलं वेगवेगळ्या संघटना असतात, त्या संघटनेचे पदाधिकारी म्हणजेच मग एखाद्या संघटनेचा सदस्य असतो, त्याचसोबत अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, कोषाध्यक्ष असेल, असे वेगवेगळे जे पदं मिरवणारे, वेगवेगळ्या पक्षांची पदं मिरवणारे का जे एखादी कर्ज घेऊन बुलेट घेतात, फोर व्हीलर घेतात आणि त्यांना असं वाटतं का आपल्याला आंदोलनस्थळी जर कोणी बघितलं, आपले फोटो पाहिला, आपले व्हिडिओ पाहिले तर आपलं स्टेटस खराब होईल आणि अशा महाभागांमुळं देखील जे प्रामाणिक काम करणारे शिक्षक आहेत त्यांना वेतन अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे. त्याच्यामुळे अशा शिक्षकांमुळे देखील शिक्षक संख्येची आंदोलनाची धार आहे ती कमी झालेली असते. असे महाभाग आंदोलनस्थळी कुठेही पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर आंदोलनात सहभागी होण्यासाठी लढा देण्याची ताकद असताना ही निव्वळ आळस आणि कंटाळा करणारे शिक्षक. आता हा देखील एक क्रायटेरिया शिक्षकांमध्ये पाहायला भेटतो. काही टक्केवारीमध्ये हा क्रायटेरिया पाहायला भेटतो. आळशी शिक्षक जे आहे की अभ्यासामध्ये आळस असतो, कुठेही पुढं इंजिनिअरिंग, मेडिकल न जाता काहीतरी कुठं सगळीकडून थकलेला असतो आणि त्याच्यामुळे चुकून डी-एड करतो आणि चुकून शिक्षक होतो आणि शिक्षक झाल्यानंतर त्याला शिकवण्यामध्येही आळस असतो, विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यामध्ये आळस असतो, आंदोलन करायचं म्हटलं तरी देखील आळस असतो, बोलण्याचा आळस असतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर कधी पण आपल्याला झोप येईल अशी परिस्थिती या शिक्षकांची असते आणि या आळशी शिक्षकांमुळं देखील जी संख्या आहे आंदोलनस्थळी ती कमी पाहायला भेटते आणि त्याच्यामुळे निर्णय जो आहे तो पटकन होत नाही. त्याच्यामुळे असे देखील महाभागांमुळं शिक्षकांना वेतन अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे. त्याचसोबत ज्यांना पगार सुरू हो अथवा ना हो फरक नसणे, असे देखील महाभाग आहे का ज्यांना काही आपण आत्ताच बघितलं का व्हाईट मनी, ब्लॅक मनी, स्टेटसवाले जे काही पुढारी टी-शर्ट, जीन्समध्ये बुलेट घेऊन फिरणारे, फोर व्हीलर घेऊन फिरणारे असे महाभाग जे आहे, यांना काही गरजच नाही पगाराची असं कारण ते बायकोच्या जीवावरती, आई-बापांच्या जीवावरती, बहीण-भावांच्या जीवावरती, सासू-सासऱ्यांच्या जीवावरती किंवा काही 2 नंबरचे धंदे करून हे महाभाग आपला उदरनिर्वाह करत असतात आणि यांना कुठल्याही पद्धतीचा मॅनर्सचा भाग जो आहे तो पाहायला भेटत नसतो आणि असा क्रायटेरिया देखील 1% कमी आपण बोटावर मोजण्याजोगते असे काही महाभाग असतात की ज्यांच्यामुळे शिक्षण क्षेत्राला काळिमा जी आहे ती फासली गेलेली असते आणि जे प्रामाणिक शिक्षक आहे का ज्यांना खरंच वेतन अनुदान मिळण्याची गरज आहे, जे स्वावलंबी आहे अशा शिक्षकांवरती या शिक्षकांमुळं अन्याय होत असतो.
त्याचसोबत WhatsApp ग्रुप, Facebook, फोनद्वारे आपले ज्ञान फुकटचे सल्ले देणारे आंदोलनावेळी अज्ञातवासात विराजमान होणारे देखील काही शिक्षक आहे. आत्ताच आपण अघोषितच्या आंदोलनाविषयी माहिती बघितली. तर अघोषितचं आंदोलन सुरू होण्याआधी अघोषितचे काही जे शिक्षक होते ते WhatsApp असेल, Facebook असेल, फोनद्वारे आपलं ज्ञान जे आहे खूप मोठे-मोठे सल्ले हे सोडत होते. आणि या फुकटचे सल्ले देणारी तर त्याच पद्धतीचे घोषितमध्ये देखील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकमध्ये देखील असे काही शिक्षक आहे का जे भरपूर असं ज्ञान जे आहे ते पाजत असतात WhatsApp, Facebook, फोनद्वारे. परंतु प्रत्यक्षात मात्र आंदोलन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस अज्ञातवासात ते कुठेतरी हिमालयामध्ये जात असतात आणि त्याच्यानंतर आंदोलन झाल्यानंतर पुन्हा 15-20 दिवसांनी जेव्हा वातावरण शांत होतं त्यानंतर पुन्हा आपले सल्ले जे आहे ते देत असतात. तर यांच्यामुळे देखील आंदोलनस्थळी गर्दी जी आहे ती कमी असते आणि जे प्रामाणिक स्वाभिमानी शिक्षक आहे यांना जे वेतन अनुदान मिळत नाही तर हे देखील महाभाग त्या करिता एक महत्त्वाचं कारण आपण म्हणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं श्रेयवादी विशिष्ट संस्था व संघटनेच्या दावणीला बांधून असणारे. कारण आता शिक्षक समन्वय संघ यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे का कोणीही अध्यक्ष नाही, कोणीही सेक्रेटरी नाही, उपाध्यक्ष नाही. सर्व शिक्षक म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. परंतु असं देखील बऱ्याच वेळेस एखाद्या संघटनेने आंदोलन काढलं का दुसरी संघटना त्याला फक्त विरोध करायचा. या संघटनेची कशी खोड जिरवायची, ही संघटना कशी खराब आहे, यांचं आंदोलन कसं फ्लॉप जातात याकरिता काही शिक्षक प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळं श्रेयवाद किंवा विशिष्ट संस्था किंवा संघटनेच्या दावणीला बांधणारे काही जे शिक्षक आहे, की जे शिक्षक आमदारकी आली का, पदवीधर आमदारकी आली का, या शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांकडून गलगठ्ठ असं पॅकेज जे आहे ते मिळवत असतात आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी या शिक्षक आमदार, पदवीधर आमदार ज्यांच्याकडून पॅकेज भेटतं, त्यांना पाठिंब्याचं पत्र जे आहे ते देत असतात. कारण इतर वेळेस त्यांना त्यांच्याशी काही घेणं नसतं. आपलं पोट भरलं, 2 नंबरचं इन्कम आलं का त्याच्यामधून हे पाठिंब्याचं पत्र जे आहे ते जाहीर करत असतात. त्याच्यामध्ये संघटनेच्या अध्यक्षांपासून इतर देखील जे पदाधिकारी आहेत ते देखील याच्यामध्ये सहभागी असतात. त्याच्यामुळे अशांमुळे देखील अनुदानापासून शिक्षक हा वंचित आहे. तर हे सर्व क्रायटेरिया आपण आज शिक्षकांचे बघितले की ज्यांच्यामुळं शिक्षकांना वेतन अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे. तर आणखी देखील तुम्हाला काही क्रायटेरिया वाटत असतील का याच्यापेक्षा आणखी इतरही काही क्रायटेरिया वाटत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता आणि त्या कमेंट्स वाचून इतरांना देखील यातून प्रेरणा जी आहे ती मिळू शकते.